मित्रांनो, धर्म ही गोष्ट भारतात आज फक्त पूजा अर्चा राहिलेली नाहीये. ती आज राजकारण आहे, ती आज अस्मिता आहे आणि ते अनेकदा तणावाचं कारणही बनलेली आहे. तुम्ही दररोज पाहत असाल की धर्माच्या नावावर लोक एकमेकांसमोर उभे राहत आहेत. पण या सगळ्या गदारोळात एका माणसाचे विचार आपण विसरतोय, ज्यांनी धर्माला माणसाच्या प्रगतीचं साधन मानले, गुलामगिरीचे साधन नाही. होय मित्रांनो, मी बोलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. बाबासाहेबांनी धर्म का सोडला? त्यांना धर्म का महत्त्वाचा वाटत होता? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना धर्माची नेमकी काय व्याख्या अभिप्रेत होती? आज आपण या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीलाच एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं की आंबेडकर धर्माच्या विरोधात होते. नाही, ते अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमतेवर आधारित धर्माच्या विरोधात होते. आंबेडकर म्हणायचे, माणसाला जर समाजात चांगले जीवन जगायचे असेल तर त्याला धर्माची गरज आहे. धर्म म्हणजे काही नियम, तत्वे जी समाजाने पाळली पाहिजे. ते कार्ल मार्क्सच्या विचारांशी सहमत नव्हते. कार्ल मार्क्स म्हणतो की धर्म म्हणजे जनतेसाठी अफूची गोळी आहे. मार्क्स म्हणाले की धर्म लोकांना खोट्या समाधानात ठेवतो. पण आंबेडकरांना वाटले की धर्म आवश्यक आहे, पण तो कसा असावा. आंबेडकरांनी धर्माच्या 3 कसोट्या सांगितलेल्या आहेत. बाबासाहेबांनी कोणत्याही धर्माला स्वीकारण्यापूर्वी 3 मूलभूत कसोट्या सांगितलेल्या होत्या, ज्या आजही खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली कसोटी आहे स्वातंत्र्य, लिबर्टी. धर्म माणसाला स्वातंत्र्य देतो की गुलाम बनवतो? जर एखादा धर्म तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडण्याची, शिकवण्याची किंवा विचार करण्याची मोकळीक देत नसेल तर तो धर्म नाही, ती गुलामगिरी आहे. दुसरी कसोटी होती समानता म्हणजेच इक्वॅलिटी. धर्मात जात, वर्ग किंवा लिंगावर आधारित कोणताही भेदभाव असता कामा नये. जो धर्म एका माणसाला दुसऱ्यांपेक्षा मोठा किंवा छोटा ठरवतो तो आंबेडकर स्वीकारायला तयार नव्हते. तिसरी कसोटी होती बंधुता, फ्रॅटर्निटी. धर्म समाजात प्रेम, सहानुभूती आणि एकत्र राहण्याची भावना वाढवतो की द्वेष? जर धर्म समाजात दुरावा निर्माण करत असेल तर त्या धर्माचा उपयोग काय? या 3 कसोट्यावर जेव्हा त्यांनी हिंदू धर्माचे मूल्यांकन केले तेव्हा त्यांना दिसले की इथं स्वातंत्र्याचा अभाव आहे, विषमतेचा कळस आहे आणि बंधुतेऐवजी उच्च नीच भाव आहे. म्हणूनच त्यांनी तो धर्म सोडण्याचा निर्णय घेतला. 1956 मध्ये लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हा निर्णय राजकीय नव्हता, तर तो एक नैतिक आणि वैचारिक निर्णय होता. बाबासाहेब म्हणाले की मला असा धर्म हवा आहे ज्यात बुद्धीला स्थान असेल, जिथे विज्ञान स्वीकारले जाईल आणि जिथे समानता केंद्रबिंदू असेल. ते म्हणतात, माझ्या मते धर्म हा ज्ञान आणि सत्य यांच्या आधारावर उभा असला पाहिजे, नाहीतर तो निरुपयोगी आहे. बौद्ध धर्मात त्यांना स्वातंत्र्य, समता आणि करुणा यांचे मिश्रण दिसले, जिथे माणुसकी सर्वात वर होते. आज जेव्हा आपल्या देशात लोक धर्माच्या नावावर काय खावे आणि कुठे जावे यावर भांडत आहे, तेव्हा आंबेडकरांचे विचार खूप महत्त्वाचे ठरतात. धर्माचा उद्देश तुम्हाला स्वर्गात पाठवणे नाही, तर तुमचे हे वर्तमान जीवन चांगले, सन्माननीय आणि न्यायपूर्ण बनवणे आहे. त्यांनी आपल्याला शिकवले की धर्म निवडा, पण तो धर्म निवडा जो तुमच्या बुद्धीला पटेल आणि जो तुमच्या शेजारील माणसाला तुमच्या इतकाच सन्मान दे. कारण धर्मामुळे माणूस मोठा झाला पाहिजे, धर्मापेक्षा माणूस मोठा नाही. मित्रांनो, डॉक्टर आंबेडकरांच्या या 3 कसोट्यांवर तुम्ही आजच्या समाजातील धार्मिक भावनांना कसे तपासाल? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या वेळेस. धन्यवाद.